पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडीमधील प्राथमिक शाळेत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी तब्बल चक्क 9,21,000 रुपये खर्च करण्यात आलेत. इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह सरपंचांनी शौचालयाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडीमधील प्राथमिक शाळेत एक शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं तब्बल 9,21,000 रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र इतका खर्च करूनही बांधण्यात आलेले शौचालय दर्जेदार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या शौचालयाच्या पाठीमागील बाजूला बसवण्यात आलेला सेप्टिक टँक उघड्यावर आहे. तसंच या ठिकाणी विद्युत दिव्यांचं केलेलं वायरिंग धोकादायक स्थितीत आहे. दिव्यांसाठी टाकण्यात आलेल्या वायर कुठल्याही सुरक्षित पाईप किंवा पट्टीमधून न टाकता तशाच उघड्यावर आहेत. प्रति चौरस फूट 5,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करून देखील हे शौचालय दर्जेदार झालं नसल्याचा आरोप गावच्या सरपंच शर्मिला चिले यांनी केलाय. आमच्या शाळेला म्हणजे पैजारवाडी या शाळेला 9,21,000चं काम मिळाले. त्या कामाच्या मोबदल्यात म्हणजे एवढं काम झालेलं नाही, ह्याची चौकशी व्हावी. तसंच शौचालय बांधकाम दर्जेदार झालं नसल्यानं ग्रामस्थांनी सुद्धा संताप व्यक्त करत या शौचालयाच्या बांधकामाची शौचालयाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून पैजारवाडी विद्यामंदिरला 9,21,000चं जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी शौचालयाची टाकी जी आहे ती ओपनमध्ये टाकी बसवलेली आहे. तसंच लाईटची जी व्यवस्था केलेली आहे, पाईप फिटिंग न करता लाईट त्या पद्धतीने वरच्यावर त्याने वायरी घातलेल्या आहेत. स्टील न बसवता येणे ह्याचे बसवलेलं आहे, लोखंडी गज बसवलेला आहे. त्या पद्धतीने त्यांची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. दरम्यान या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानं जी तांत्रिक मान्यता दिली आहे त्या मान्यतेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दाखल्याशिवाय केलेल्या कामाचं देयक पारित होणार नाही असा स्पष्ट उल्लेख असताना या कामाचे पैसे दिले किंवा नाही याची काहीच माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना नाही. दरम्यान या कामाचं सर्व बिल ठेकेदाराला अदा झालं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी पैजारवाडीच्या माजी सरपंच जयश्री गराडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर साठे, महादेव पोरे, प्रसाद चिले, शिवाजी चिले आदी उपस्थित होते.